आपण पाहताय महाधुरळा। आज या ऐतिहासिक चौकामध्ये आपलं कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं हे वाक्य लक्षात ठेवून आणि आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या काँग्रेस पक्षातर्फे आज हा जाहीरनामा आज आपल्या पुढे ठेवण्यात येत आहे आणि निश्चितच आपल्या विविध विषयांवर त्यांनी त्याच्यावर उल्लेख केलेला आहे आणि मला खात्री आहे की येत्या 5 वर्षामध्ये त्यांच्या दिलेल्या शब्दाप्रमाणे ते आपलं काम करतील आणि कोल्हापूरच्या विकासामध्ये मोठी पुढच्या काही वर्षामध्ये निश्चित कायमपणे सुद्धा भर राहील अशी खात्री व्यक्त करतो। त्यांनी मी फक्त कंटेंट महिलांचं सक्षमीकरण KMTचा प्रवासी स्पेशल व्यवस्था शिक्षणावर भर राहणार आहे। आरोग्याच्या दिशेने आपण चाललं पाहिजे। कोल्हापूरला ती मोठी समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे आणि आरोग्याची समस्या आहे आणि दोन्ही एकमेकावर अवलंबून असल्यामुळे ते दोन्हीवर काम चांगलं मोठं केलं पाहिजे। अनेक शहरी पायाभूत सुविधा ते आपल्याला देणार आहेत। उदाहरणार्थ कोल्हापूर सिस्टर सिटी, उत्तम दर्जाचे रस्ते आपलं नेहमीच आहे, सगळ्यांकडे लक्ष देणे गरजेचं आहे। संबंधित जे काय करता येईल ते काँग्रेस पक्ष म्हणून काम करणार आहे। क्रीडा क्षेत्रात सुद्धा मोठी प्रगती आपल्याला घडून आणण्याची क्षमता आहे आणि ती केली पाहिजे। मग ते क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा कबड्डी असो, सगळ्या खेळांमध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि ते निश्चित देतील सर्व स्तरांवर। सामाजिक न्याय आणि आपली संस्कृती ही जपणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सुद्धा त्याच्याबद्दल सुद्धा ते सांगतील आपल्याला। मुख्य म्हणजे पारदर्शक कारभार आपण करायचा आहे आणि खऱ्या अर्थाने तो पारदर्शक कारभार होईल अशी आपल्याला सर्व आपण अपेक्षा ठेवू शकणार आणि तसं ते करूनही दाखवतील। केंद्र व शासनाकडनं काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत, त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ तेवढं राहिलेलं आहे। सर्किट बेंच सुरू झालेला आहे। शहराच्या हद्दवाढी संबंधी ते शासनाकडून अपेक्षा आहे की त्याच्यावर लवकर निर्णय घेतील, सर्वांना विश्वासात घेऊन अंबाबाई क्षेत्राचा विकास होईल, विमानतळाचाही होईल आणि कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा विकास आणि नवीन रेल्वे सुरू होण्याची गरज आहे, त्याकडे सर्वांचं लक्ष राहील। या तऱ्हेने आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेचा विकास सातत्याने घडवण्याचं काम काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष म्हणजे महाविकास आघाडी निश्चित करेल
कारण त्यांना तो अनुभव आहे आणि अनुभवातून चांगलं काम करण्याची क्षमता आहे. म्हणून त्यांना माझ्या आज आपण सगळं या वाढदिवस मला तर लक्षात नाही, परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व आपण इथं आलात, मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे, सगळे नगरसेवक, आणखीन सगळे पदाधिकारी, सगळ्या पक्षांचे जे आले आहेत त्यांना सगळ्यांना, जनतेपैकी सुद्धा आणि प्रेसपैकी सुद्धा सगळे जे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. पुढच्या कार्यक्रमासाठी बंटी पाटील व त्यांचे सर्व सहकारी आपल्या पुढे थांबतील.